आता कोण आलं? सरपंच बाई, हो तुम्ही भावी आमदार आणि तुम्ही चक्क आमच्या गरीबाच्या घरी आलात. या या बसा बसा. बरं काय काम काय काढलं तुम्ही आमच्या घरी? स्थळ इरासाठी? अहो इरासाठी तर मी अशी लाईन लावीन, अगदी मोठी लाईन. 56 लग्न केली तर मी आतापर्यंत, आणि ती सगळी लग्न सक्सेसफुल झाली आहेत. असं आहे माझ्या नजरेत एक मुलगा, पण म्हणजे आपल्या तोला मुलाचाच आहे, पण थोडीशी म्हणजे छोटी खंत आहे. प्रॉब्लेम असं आहे की तसा तो खूप चांगला आहे, हा स्वभावाने चांगला आहे, दिसायला देखणं आहे, आणि आपली इरा तर हिरा हिरा, तिला अगदी शोभण्यासारखा आहे तो. पण छोटासा प्रॉब्लेम काय माहिती आहे, त्याचं लग्न होऊन गेलंय हो. त्याला एक छोटा मुलगा आहे, खूप साधा आहे हो तो, आणि खूप लहान सुद्धा आहे. तो त्याला नाही ना सांभाळू शकत एकटा. हो पण आता त्या दोघांची बिचाऱ्यांची काय चूक. त्याची आई त्याला जन्म देता देताच देवाघरी गेली, आणि देवाने ह्या दोघांना पोरकं केलं. नाही, त्यांना अशाच मुलीची एका गरज आहे जी त्यांचं संपूर्ण घर सांभाळेल आणि अख्खा संसार नव्याने उभा करेल. हो, आणि आपली इरा अगदी तशीच आहे, साधी. आणि मला तर गॅरंटी आहे ती ना पक्क त्या लग्नासाठी हो बोलेल. तुम्ही सगळं माझ्यावर सोडा, अजिबात टेन्शन घेऊ नका, बिनधास्त घरी जा तुम्ही. मी आहे ना शालू मावशी. अहो मी असं तयार करते त्या मुलाला. तुम्ही जा बरं, मी कळवते हा तुम्हाला.